तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। गेले काही वर्ष प्रत्येक पावसाळ्यामध्ये नाल्यामधलं पाणी हे राबोडीत जातं आणि राबोडीचे रस्ते पाण्याने भरलेले असतात। मागच्या 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसात राबोडीच्या घरामध्ये 5-5 फूट पाणी होतं। अचानक पाऊस आला ही गोष्ट खरी आहे, पण एकंदरीतच टेक्निकली ह्या नाल्यामध्ये प्रचंड अडचणी आहेत। जसा हा समोरचा जो गटार दिसत आहे, जे विविध भागातनं जी गटार येतं त्या गटाराची खोली आणि नाल्याची खोली याच्यामध्ये अंतर पडलं आहे। नाल्याची खोली खाली नसल्यामुळे गटारीचं पाणी मागच्या मागे जात आहे। त्याचबरोबर समोर खाडी आहे, खाडीचं पाणी आतमध्ये येते, त्यालाही व्यवस्थित उतार न दिल्यामुळे जेव्हा भरती येते तेव्हा हेही पाणी आतमध्ये येते, त्यामुळे राबोडीकरांना प्रचंड समस्या निर्माण होत आहेत। आता मागच्या पावसामध्ये म्हणजे आत्ता 2 दिवसापूर्वीच्या पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरात पाणी गेलं आणि सगळ्यांच्या आयुष्यभराच्या कमाईची बर्बादी झाली। दुसरी गोष्ट, हा SMC नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या बापाने केलं आहे का असे? हे जे सळ्या दिसतात त्याच्या बापाने लावल्यात अशा सळ्या। ह्या सळ्यांना कोटिंग लागतं, एकाही सळीला कोटिंग नाही, सगळ्या सळ्या आत्ता गंजलेल्या आहेत। हे बघा आत्ता, म्हणजे आमचा प्रश्न हा आहे की 138 कोटीचा नाला आहे, 138 कोटी। ताजमहाल बांधल्यासारखा बांधला जातोय, ताजमहाल बांधल्यासारखा। आणि ह्या नाल्यामुळे जर गरीब राबोडीकर, हे बघा हे सगळे गरीब राबोडीकर आहेत, ह्या गरीब राबोडीकरांची घरं पण जेव्हा तोडल्यासारखी दाखवली गेली, त्यांना जी घरं दिली आहेत त्याच्यात पण प्रचंड भ्रष्टाचार झाला। एकेका माणसाला 5-5 घरं दिली गेली, 5-5 घरं। त्याच्यामुळे हा नाला आहे ना, हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठं उदाहरण आहे ठाण्यातलं। विकास कोणाला नको आहे? तर विकास सगळ्यांनाच हवा आहे, पण विकासाचा मार्ग हा भ्रष्टाचाराच्या गटारगंगेतनं जायचा नसतो। जर पाणी तुंबतंय तर तुंबतंय, त्याचा मार्ग काय काढायचा तो काढावा, त्या मार्गाला कोणाचा विरोध नाही आहे। पण जर पाणी तुंबणार असेल, लोकांच्या घरात जाणार असेल, जर गटाराची लेवल आणि नाल्याच्या लेवलमध्ये अंतर येणार असेल, तर मग इथे बघतंय कोण आहे इथला इंजिनियर? नाला खोल, जरा 1 मिनिट बाजूला व्हा, नाला खोल करावा लागतो ना। तो बघा नाल्यामधला आत्ता दगड दिसतोय, मी दगड मारला ना, तुमच्या समोर दगड मारला। हा नाला कमीत कमी 3.5-4 फूट खोल करायला पाहिजे, अर्धा फूट पण खोल केलेला नाही। आता ही जी माती आहे ह्याला कुठला डॅम म्हणतात? कॉपर डॅम। कॉपर डॅम असा नाही करत। तुम्ही जर कुठे बघितलं असेल तर रेतीचे गोण्या आणतात, त्या गोण्यांवरती गोण्या रचून पाणी अडवलं जातं, हे अशा पद्धतीने करत नाहीत। हे फसवीचे धंदे करू नका असं आमचं महानगरपालिकेला आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगणं आहे। त्यामुळे जर पाणी भरलं आहे तर भरलं आहे। आता आज ह्यांची घरं उद्ध्वस्त झाली, 5-5 फूट पाणी गेलं घरामध्ये। हे सगळे 2,000-5,000 रुपये कमाई करणारी लोक आहेत, त्यांचं घरदार उद्ध्वस्त झालं। महानगरपालिका भरपाई करून देणार आहे काय? महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका आहे, भ्रष्टाचाराने बुडलेली महापालिका आहे, त्यांनी द्यावं ना यांना भरपाई करून। पाणी भरलं तर भरलं ना, त्याला काय करणार? लोकांची समस्या आहे, लोक बोंबलणार, लोक ओरडणार। गोरगरिबांचा जर संसार उद्ध्वस्त झाला असेल तर झाला आहे, आणि त्याच्यावरती जर उपाय शोधणार नसेल महानगरपालिका तर आम्हाला बोलावं लागेल, म्हणून आम्ही बोलतो। ठाणेकरांचा पैसा कुठेतरी वाया चालला का? ठाणेकरांचा पैसा कळव्याच्या खाडीत चाललाय। तो बघा इथनं जो वाहतो तो डायरेक्ट कळव्या खाडीत जातो। कळव्याच्या खाडीच्या टोकाला जाऊन बघा, ह्याच मातीचा पूर्ण भर तिथे जमा झाला आहे आणि त्यामुळे तिथनंही पाणी वाहत नाही। कॅमेरा लोक द्या इकडे, आणि त्यामुळे तिथेही पाणी पुढे जात नाही आहे। आणि हा नाला हा महत्त्वाचा नाला आहे। हा नाला सावरकर नगर, इंदिरानगर, हा जो मेन नाला आहे त्या इथनं येतो तो आंबेडकर रोडवरनं, तो हा नाला आहे। म्हणजे ठाण्याचा प्रमुख नाल्यांपैकी हा एक प्रमुख नाला आहे।
हा एक नाला तुम्ही दाखवलेला आहे. येणाऱ्या काळात अनेक घोडबंदर पट्ट्यामधले असेल. अहो घोडबंदर पट्टा असो, कळवा असो, खारेगाव असो, मुंब्रा असो, दिवा असो, नाले सफाईनी ठाण्याचं वाटोळं झालंय. वाटोळं 90% सफाई झाली म्हणतात. अनेक 90% नाही, 10% सफाई झालेली नाही. 90% काय सांगतात ते? 10% सफाई झालेली नाही. नाले सफाईमध्ये फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार एवढंच चालतं. ती लवकरच समजेल तुम्हाला. याच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली पाहिजे. हा SMC नावाचा जो ठाण्याचा जावई आहे, त्या SMCला जे तुम्हाला एक साधं सांगतो. SMCला ठाण्यामध्ये विद्युतीकरण करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. ते माहिती आहे, मध्यंतरी ठाण्याच्या सगळ्या पोलला असं ते गोल गोल असं फिरवून ते लाईट लागायचे. किती लाईट चालू आहेत? कुठे चालू आहेत? मग काय फक्त 6 महिने दाखवण्यासाठी SMCला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं का? SMC हा आपले वशिले वापरून कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि ठाणेकरांना लुटण्याचं काम करतो. SMCच्या प्रत्येक ठाणे महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टची चौकशी झाली पाहिजे. पेंटिंग SMC, लाइटिंग SMC, नाला SMC, रस्ता SMC. SMC काही जणांच्या खांद्यावर बसतो आणि महापालिकेत जातो आणि वरपतो. सर हिंदी में बता दीजिए, राबोड़ी में जिस तरह की कुछ दिन पहले देखो ऐसा है कि लोग पिछले कई सालों से राबोड़ी में चिल्ला रहे हैं कि पानी जमा होता है. ये हमारा बोलना नहीं है. यहाँ पे आम जनता खड़ी है. कोई भी किसी से भी जाके पूछ लो, राबोड़ी की जनता यही बताएगी कि बारिश में हर रास्ते पे 2 फुट पानी रहता है. अभी तो 5 फुट पानी गया और लोगों के घरों में पानी जाके लोग बर्बाद हो गए. ये कोई अमीर जनता तो है नहीं, ये गरीब जनता है जो 5,000 10,000 रुपया कमाती है. उनके घर अगर तबाह हो रहे हैं तो उनके लिए बात कौन करेगा? गरीबियों के लिए बात करनी पड़ेगी. ये नाले में टेक्निकल गलतियां हुई हैं जिसको सुधारने के लिए महानगर पालिका के पास वक्त ही नहीं है. ये जो हवस है भ्रष्टाचार की, ये भ्रष्टाचार से भरा हुआ नाला है, इसलिए पानी नहीं जाता, यहाँ से पैसा बहता है. ये सब जगह से पानी निकलने के लिए ये गटर है सामने. ये गटर नाले के नीचे चाहिए तो नाला गटर से ऊपर चला गया. ये गटर अगर से नाले से पानी बाहर नहीं आएगा तो शिवाजी नगर, राबोड़ी, केविला सब जगह पानी भर जाएगा. तो क्या ये जो बनाया जा रहा है ये लोगों के तबाही के लिए बनाया जा रहा है क्या? विकास किसको नहीं चाहिए? विकास सबको चाहिए. लेकिन जब तुम विकास करते हो ये देखना ज़रूरी है कि लोग तबाह ना हो जावे. और मैं ये भी बात कहने जा रहा हूँ कि यहाँ पे जो BSUP के घर बांटे गए उसकी जांच होनी चाहिए. जिसका घर भी नहीं उसको भी घर दिया गया है. जो वसीले के टट्टू है उनको 5-5 घर दिए गए. और मैं सब यादी देने के लिए तैयार हूँ. स्थानिक प्रतिनिधी नजीब मुल्ला यांची हालचाली सुरू झालेली आहे. ते जाऊ द्या. ते असल्या लोकांकडे मी लक्ष देत नसते. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.